अरण्यकांड. ओम श्री परमात्मने नमः. ओम प्रभू रामचंद्राय नमः. श्री संत एकनाथ महाराज भावार्थ रामायण. श्री भावार्थ रामायण. अरण्यकांड. अंतरंग. भरत, वशिष्ठ, कौशल्या मातेसह सर्व सैन्य अयोध्येला परत आले. श्रीराम, लक्ष्मण व सीता चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करून राहिले. तेथील ब्राह्मण, ऋषी, मुनी विचार करत बसले होते. त्यांना पाहून श्री रामचंद्रांनी जाणले की या ऋषी मुनींना आपणास काही विचारावयाचे आहे. अशा वेळी जाबाल ऋषी पुढे आले आणि श्रीरामाला विचारले, इकडे अनेक राक्षस राहत आहेत. त्रिशिरा, खर व दूषण हे 3 राक्षस तर अतिशय शक्तिशाली आहेत. यांचा पराक्रम महान आहे. त्याच्यासमोर ताटिका, मारी, सुभाव याच्या देखील काही चालले नाही. आपण कीर्ती राक्षसांची काने गेली आहे, परंतु आपण समोर येऊन ते आपणाशी युद्ध करीत नाहीत. आपण रात्री विश्रांती घेत असताना आपल्यावर हल्ला करावा असा त्यांचा मानस आहे. या राक्षसांची भीती आम्हालाही वाटते. आम्ही ऋषी मुनी चित्रकूट पर्वत सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार करत आहोत. तरी आपण देखील येथे राहू नये असे आम्हाला वाटते. त्यावेळी श्रीराम म्हणाले, राक्षसांच्या भीतीने आम्ही चित्रकूट सोडून जाणार नाही. आम्ही येथे असल्यामुळे आपणही निर्धास्त राहावे. राक्षसांची काळजी करू नका. आपली तपश्चर्या सुरू ठेवा. राक्षसांचा संहार करण्यास आम्ही समर्थ आहोत. राक्षसांचा संहार करणे व धर्माचा नाश करणे हे आमचे कामच आहे. श्रीरामांनी एवढे सांगून देखील ब्राह्मण ऋषीमुनींनी तेथे राहिले नाही. त्यांच्या मनात राक्षसांची भीती भरलेली होती. त्यामुळे चित्रकूट सोडून ते सर्वजण निघून गेले. राक्षसांचा संहार करण्यासाठी श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता हे दंडकारण्यामध्ये निघाले. त्यांनी सर्व आयुधे बरोबर घेतली. त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. आपल्या पराक्रमावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. दंडकारण्यात अत्री ऋषी आपल्याला पत्नीसह राहत होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता प्रथमच त्यांच्या आश्रमात आले. त्यांनी अत्री आणि अनसूया यांना नमस्कार केला. रामाबरोबर लहान वयात सीता वयात येण्यास तयार झालेली पाहून अनसूयेला आश्चर्य वाटले. ही पतिनिष्ठा पाहून तिला अतिशय आनंद झाला. अनसूया आपले वस्त्र पतिव्रता सीतेला अर्पण करते, तसेच आपले व्रतही देते. सीतेला अनसूया दिव्य वस्त्र धारण करविते. चंदनांची सुगंधी माळा तिच्या गळ्यात घालते, तसेच तिच्या गळ्यात एक अलंकारही घालते. महासती अनसूयेच्या मिळालेला आशीर्वाद फारच मोलाचा होता. अनसूया म्हणाली, तुला माझ्याकडून प्रसाद मिळालेला आहे, तरी आता राक्षसांकडून तुला कोणतीही प्रकारचा त्रास होणार नाही. यावेळी ब्रह्मर्षी ऋषीमुनींनी श्रीरामांना अनसूयांचा पतिव्रतेचा महिमा कथन करतात. अनसूयेचे काम, क्रोध, लोभ या राक्षसांना जिंकले आहे. तिच्या मनात कोणाच्या बद्दलही कोणतेही द्वेष नाही. त्यामुळे तिचे नाव अनसूया पडले. तिचे पतीच्या वचनाचे पालन आयुष्यभर केले आहे. पतिव्रता धर्माचे तिने उत्तम तऱ्हेचे पालन केले आहे. त्यामुळे ती तेजस्वी व सामर्थ्याने बनलेली आहे. या पृथ्वीवर ज्यावेळी दुष्काळ पडला होता, त्यावेळी अनसूयेने सर्वांना सहाय्य केले होते. ती फळे व कंदमुळे खाऊन जगत होती. सर्व लोकांबरोबर तसेच पशुपक्ष्यांबरोबर तिचे प्रेम केले, त्यांनाही वाचविले. त्यामुळे तिच्या अंगी प्रचंड तेज निर्माण झाले. कोणीही अतिथी आला तरी त्यांना अनसूया कधी बिनवग पाठवीत नसे. सर्वांना भोजन देऊन तृप्त करत असे. सर्व ऋषीमुनी व देवांनाही अनसूयेचे तेज पाहून आश्चर्य वाटले. एकदा तर ब्रह्मा, विष्णू, महेशाची तिची परीक्षा घेण्यास ठरविले. ब्राह्मण वेश परिधान करून ते मध्यान्ह समयी तिच्या दारी आले. वस्त्ररहित होऊन तिला भोजन मागितले. त्यावेळी तिने अत्रीच्या कमंडलूतील जल शिंपले व तिने देवांना बालक बनविले. एकदा सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांना आपल्या पतिव्रतेचा अहंकार निर्माण झाला होता. त्यांना अनसूयेची पतिव्रता धर्म ही किती श्रेष्ठ आहे दाखवण्यासाठी तिने
देव ते अनुसयाकडे आलेले असतात. ते तिन्ही देव बालक झाले. हे पाहून सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांचा अहंकार नाहीसा झाला. आता त्या नम्र होतात आणि अनुसया व अत्री यांना शरण जातात. आपल्या पतीची त्यांच्याकडून सुटका करून घेतात. अशा ब्रह्मचंद्र होतात व शंकर, दुर्वास आणि विष्णू दत्तात्रेय होतात. अशी ही पुराणातली कथा अत्री मुनी रामाला सांगतात. तसेच अत्री ऋषी म्हणतात, आपण सर्वांनी आदिमाता अनुसयेचे आशीर्वाद घ्यावेत, म्हणजेच वनातील मासात सर्व प्रकारच्या संकटांना तुम्हाला तोंड देता येईल, तसेच संकटापासून संरक्षण होईल. हे ऐकून श्रीराम, लक्ष्मण व सीता अनुसयेच्या चरणांवर वंदन करतात आणि अनुसया त्यांना मंगल आशीर्वाद देते. काही दिवस अत्री अनुसयेच्या आश्रमात राहून पुढील आयुष्याची कालक्रमणा सुरू होते. हळूहळू वाट जंगल लागते. त्यातून मार्ग काढत तिघांनी वाटचाल सुरू असते. वाटेत विराट नावाचा राक्षसाचे वन लागते. तो महापराक्रमी आणि धिप्पाड असतो. त्या वनात श्रीरामाला हिंसक पशु जोराने पळत असलेले दिसून येतात. पशुपक्ष्यांच्या भयाचे कारण काय असते याचा विचार करत त्यांचा प्रवास सुरू होतो. सीता हळूहळू चालत असते आणि तेवढ्यात विराध हा भयंकर राक्षस येतो आणि सीतेला पकडतो. सीता घाबरत नाही. रामाच्या एका बाणाने त्याचा नाश होईल याची जाणीव सीतेला असते. सीता रामांना मोठ्याने धावा करते. सीता कुठे आहे हे राम लक्ष्मणाला काही दिसत नाही, कारण जंगल अतिशय दाट असते. लक्ष्मण एक बाण काढून झाडाच्या फांद्या तोडून टाकतो. तेवढ्यातच त्यांनी सीता दिसते. विराध राक्षसाने सीताचा हात पकडलेला असतो. श्रीराम व लक्ष्मण जवळ येताच त्यावेळी विराध म्हणतो, आपण जीव प्रिय असेल तर इथून ताबडतोब निघून जा. मी तुम्हा दोघांचा क्षणात नाश करून शकेन. लक्ष्मणाचा क्रोध वाढतो व तो विराधावर एक बाण सोडतो. श्रीरामाचे बाण सळवण्याचे विराध घायाळ होऊन खाली पडतो. विराधाला आनंद होतो कारण रामाच्या हातून आपणास मुक्ती मिळणार अशी त्याला जाणीव असते. श्रीराम त्याला पूर्वजन्मीचा इतिहास विचारतात. विराध सांगू लागतो, पूर्वजन्मी मी तुंबरू नावाचा गायक होतो. एके दिवशी कुबेराच्या दरबारात गायन योग आला. त्यावेळी मी रंभेसह विवाह करत बसलो होतो. सैनिकांनी मला ओढून कुबेराच्या समोर उभे केले. माझी अवस्था पाहून कुबेराला अतिशय राग आला. कुबेराने मला शाप दिला. कुबेराची वाणी खरी ठरली आणि म्हणून मी येथे घनदाट जंगलात महाराक्षस बनून फिरत आहे. मला उशाप मिळाला होता की रामाच्या बाणाने तुझा वध झाला की तू शापातून मुक्त होशील. आज मी वेळ आली म्हणून मला अतिशय आनंद झाला आहे. श्रीरामाच्या जय जयकार करीत विराध शापापासून मुक्त होतो, त्याचा उद्धार होतो. त्याप्रमाणे राम लक्ष्मण हे शरभंगन ऋषीच्या आश्रमात येतात. त्यांना श्रीरामांनी दर्शनाची अत्यंत लालसा असते. श्रीरामाचे दर्शन घेतल्याशिवाय ते तिथून जाण्यास तयार नसतात. श्रीराम, लक्ष्मण, सीता त्यांच्या आश्रमात आल्यावर त्यांना अतिशय आनंद प्राप्त होतो. सर्व ऋषी श्रीरामाच्या चरणकमलावर मस्तक ठेवून दर्शन घेतात. एकमुखाने सर्वजण श्रीरामाचा जय जयकार करतात. सर्व देवही श्रीरामाचे दर्शन घेतात आणि आपल्या लोकी जातात. शरभंग ऋषी श्रीरामाला प्रेमाने आलिंगन देतात. त्यांना आसनासह विराजमान करतात. त्यांच्या चरणाची पूजा करून पुष्प अर्पण करतात. आता शरभंग ऋषी आपल्या जन्मवृत्तांत श्रीरामाला कथन करतात. मी कठोर तपश्चर्या केली, त्यामुळे मला तिन्ही लोक, स्वर्गलोक, महालोक, जनलोक प्राप्त करता आले. शेवटी सत्यलोकाचा लाभ झाला तरी मी त्याचा त्याग केला. मला फक्त आपल्या चरणकमलाचे दर्शन घेण्याची इच्छा होती, ते मला प्राप्त झाले. मी सर्व पुण्य आपल्या चरणी अर्पण करत आहे. माझे जीवन कृतकृत्य झाले. मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो मला मिळाला. परमानंद प्राप्त झाला. शरभंग ऋषींनी ही कथा ऐकून श्रीराम म्हणाले, आता आम्ही पुढे कुणीकडे जावे हे आपण सांगावे. शरभंग ऋषी म्हणाले, आता तुम्ही तुरीक्ष ऋषीच्या आश्रमात जावे. त्यापूर्वी माझ्या आपणास एक नम्र प्रार्थना आहे. आपल्या चरणाच्या दर्शनाची माझी इच्छा सफल झाली. आपणासमोर ध्यान करीत देह ठेवावा अशी इच्छा आहे. एवढे बोलून शरभंग ऋषी ध्यानस्थ बसले. त्यांच्या
उदयातून आत्मज्योत प्रगट झाली आणि ती आकाशमार्गे निघून गेली. श्रीरामाच्या महाप्रताप सर्व ऋषीपर्यंत येऊन पोचले. श्रीरामाची कीर्ती ऐकून ऋषी अनेक रामाकडे येतात आणि अभयदान मागतात. श्रीराम सांगतात, गुरु ब्राह्मण प्रतिपालन करण्यासाठी मी येथे आलो आहे. आपण कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. सर्व राक्षसांना मी संहार करू शकतो. आपण निर्धास्त राहावे. श्रीरामाचे हे अभय वचन ऐकून सर्व ब्राह्मण ऋषी मुनी यांना आनंद होतो व ते रामाचा जय जयकार करतात. आपली तपश्चर्या आनंदाने करू लागतात. नंतर श्रीराम, लक्ष्मण, सीता हे मुनी गणांना बरोबर घेऊन शरभंग ऋषींनी कथन केल्याप्रमाणे सुतीक्षच्या आश्रमाकडे निघतात. सुतीक्ष्ण मुनींना ही बातमी कळताच ते आपले आसन सोडून श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी पुढे येतात. श्रीराम व सुतीक्ष्ण ऋषींनी भेट होते. श्रीराम सुतीक्ष्ण ऋषींना नमस्कार करतात. सुतीक्ष्ण मुनी त्यांना आपल्या आश्रमात आदराने ठेवून घेतात. मुनी रामाला सांगतात, आश्रम पाहून झाल्यावर आपण प्रारंभी दंडकारण्यातील सर्व आश्रम पाहावेत. त्याप्रमाणे तुम्हाला जेथे योग्य वाटेल तेथे राहावे. सर्व आश्रम पाहून झाल्यावर तुम्ही परत इकडे यावे. यानंतर कोणत्या आश्रमात राहता येईल हे ठरवता येईल. सुतीक्ष्णीच्या सांगण्याप्रमाणे श्रीराम त्यांना वंदन करून निघतात. दंडकारण्यात अनेक राक्षस असल्यामुळे पुढे श्रीराम चालतात, मागे सीता व शेवटी लक्ष्मण असा क्रम ठेवतात. दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी आश्रम लागतात. ते आश्रम पाहून मुनींना वंदन करून श्रीरामापुढे वाटचाल करू लागतात. त्याचबरोबर काही ऋषी असतात. ऋषीचे आश्रम पाहतात. त्यांना एक सरोवर दिसले. तेथे गाण्याचा सुरेल आवाज आणि नृत्याचा आवाज येतो. ऋषी मुनींना या सरोवराची कथा सांगतात. ते म्हणतात, या सरोवराचे नाव आहे पंचाप्यसरा. मंदकिनी नावाच्या एका ऋषीने वायुभक्षण करून येथे अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांनी काम, क्रोध, लोभ पूर्णपणे जिंकलेले होता. त्यामुळे ऋषीचे सामर्थ्य वाढले होते. ऋषींच्या सामर्थ्याची वाव झाल्यामुळे स्वर्गातील देवांनी तपश्चर्या भंग करण्यासाठी काही अप्सरांना पाठवले. त्या अप्सरेची नृत्य करून मंदकर्णी ऋषींनी तपश्चर्या भंग केली. ऋषी त्या अप्सरेच्या मागे लागले. त्या अप्सरेचे काम पूर्ण झाल्यावर त्या अप्सरा स्वर्गात निघून गेल्या. त्यामुळे त्या सरोवराचे नाव हे मंदकर्णी सरोवर असे झाले. मंदकर्णी ऋषींनी कठोर तपश्चर्या केल्यामुळे त्यांना अपार सामर्थ्य प्राप्त झाले. इंद्राने विचार केला, आपण अप्सरांना पाठवले आहे, हे जर मंदकर्णी ऋषींना कळाले तर ते आपणास शाप देतील. त्यामुळे इंद्र तेथे प्रगट झाले आणि ऋषींना वंदन केले. मंदकर्णी ऋषींनी 5 अप्सरांची मागणी केली. इंद्राने 5 अप्सरा पाठवल्या. मंदकर्णी ऋषींनी आपले पुण्य प्रगट केले. ते यवन संपन्न दिसू लागले. त्यामुळे अजूनही तेथे नृत्य गायनाचा आवाज येतो. श्रीरामाचे आगमन होताच मंदकर्णी ऋषी व अप्सरांचे तेथे दर्शन घेतात. त्यामुळे ऋषी व अप्सरांचा उद्धार होतो. अप्सरा स्वर्गात निघून जातात. अशा प्रकारे अनेक आश्रम पाहतात आणि ऋषीमुनींनी वंदन करीत श्रीराम, लक्ष्मण, सीता पुन्हा ठरवल्याप्रमाणे सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रमात येतात. त्यामुळे ऋषींना आनंद होतो आणि ते आपल्या आश्रमात सर्वांना ठेवून घेतात. काही दिवसांनी श्रीराम अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे जाण्याची इच्छा प्रकट करतात. सुतीक्ष्ण मुनी त्यांना अगस्ती ऋषींच्याकडे आश्रमाकडे जाण्याचा मार्ग सांगतात. जाताना वाटेत अगस्तीचे धाकटे बंधू महारमती भेटतील. त्यांची भेट अवश्य घ्यावी. त्यानंतर अगस्ती मुनींच्याकडे जावे आणि सुतीक्ष्ण ऋषीच्या सांगतात. त्याचप्रमाणे महामती देखील अगस्ती मुनींची भेट घ्यावी असे सांगतात. महामतींना वंदन करून श्रीराम, लक्ष्मण, सीता त्यांचा निरोप घेतात. सांगितल्याप्रमाणे ते अगस्ती ऋषींना शोध घेत पुढे निघतात. वनात अनेक तऱ्हेच्या अडचणी येतात, पण त्या संकटांना दूर करत पुढे वाटचाल करतात. अगस्ती ऋषी तर त्रिज्ञानी असतात. प्रभू रामचंद्र हे अवतार
घेऊन पृथ्वीवर आले आहेत यांचे त्यांना ज्ञान आहे. श्रीरामाची भेट होणार या विचाराने ते अतिशय आनंदी होतात. आश्रमातील सर्वांना ते प्रभू रामचंद्राच्या आगमनाची वार्ता सांगतात. श्रीराम लक्ष्मण सीतेचे आपणास भव्य स्वागत करायचे आहे अशीची कल्पना सर्वांना देतात. सर्वजण श्रीरामाच्या स्वागताची तयारी करतात. अगस्त्य ऋषींना आश्रम सजवण्यासाठी येतो. साऱ्या परिसर आनंदाने गेलेला असतो. महान तपस्वी मुनी अगस्ती श्रीराम लक्ष्मण सीता यांच्या स्वागतासाठी सामोरे जातात. साक्षात अगस्ती ऋषी आपल्या स्वागतासाठी पुढे आले आहेत हे पाहून लक्ष्मणास आश्चर्य वाटते. अगस्ती ऋषींची महान कीर्ती सर्वत्र पसरलेली असते. एवढे महान ऋषी आपणास भेटवास आलेले पाहून साक्षात श्रीराम आपल्या घरी येत आहेत हे पाहून सर्वांच्या हृदयातील आनंदकमल विकसित झालेला असते. श्रीराम पुढे येऊन अगस्ती मुनींना साष्टांग नमस्कार घालतात. अगस्ती त्यांना उठवून प्रेमाने आलिंगन देतात. सीता व लक्ष्मण अगस्तीच्या चरणावर वंदन करतात. मंगलवाद्ये वाजवीत श्रीराम लक्ष्मण सीतेला आश्रमात आणले जाते. शास्त्रसिद्ध पद्धतीने त्यांची पूजा केली जाते. सर्वजण श्रीरामाचा जय जयकार करतात. अमृत मधुर फळे आणून सुगंधी रंगबिरंगी फुले आणून अगस्ती मुनी श्रीरामाच्या पुढे पूजा करतात. श्रीरामाचा अवतार हा अधर्माचा नाश व धर्माचे रक्षण करण्यासाठी आहे याची जाणीव अगस्ती मुनींना असते. त्यामुळे ते श्रीरामांना युद्धात उपयोगी पडतील अशी दिव्य अस्त्र धनुष्यबाण अक्षय भाते देतात. त्याचप्रमाणे अभेद कवचही अर्पण करतात. युद्धात उपयोगी पडतील अशी दिव्य अस्त्रे प्राप्त झाल्यामुळे श्रीराम लक्ष्मणास अतिशय आनंद होतो. अगस्ती मुनींनी पत्नी महासती लोपामुद्रा पुढे येऊन सीतेची पूजा करतात. तसेच आपल्या पतीबरोबर वनात येण्यास व 14 वर्ष वनवास करण्यास तयार सीतेचे कौतुक करतात. अगस्ती ऋषींच्या आश्रमात विश्रांती घेतल्यावर श्रीराम अगस्ती ऋषींना म्हणाले, या अरण्याला दंडकारण्य नाम असे प्राप्त झाले. अगस्ती मुनी या दंडकारण्याचे सर्व वृत्तांत कथन करतात. हे श्रीरामा, या प्रदेशात दंडक नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याला अतिशय अहंकार होता. माझ्यासारखा दुसरा कोणीच हुशार नाही असे त्याला वाटत असते. एकदा तो शिकारीला गेला असताना भृगुवंशातील च्यवन ऋषीचा त्याच्या हातून अपमान होतो. त्यामुळे च्यवन ऋषी त्याला शाप देऊन त्याला सर्व प्रदेश व त्या राज्याचा वश करून टाकतात. हजारो वर्ष हा प्रदेश ओसाड पडलेला असतो. दंडक नावाचे येथे पूर्वी वास्तव्य होते म्हणून याला दंडकारण्य असे नाव पडलेले आहे. देवाची विनंती व नारदाची इच्छा ओळखून मी दंडकारण्यात आलो. माझ्या आगमनाने च्यवन ऋषीचा शाप नाहीसा झाला व पुन्हा सुफलाम झाली. पर्जन्यामुळे वृक्षावेली वाढल्या, फळे फुले बहरली, नद्या वाहू लागल्या, पशुपक्षी राहू लागल्या. माझ्याबरोबर आलेले ऋषी येथे वास्तव्य करू राहिले. परंतु या प्रदेशावर कोणी राज्य करण्यासाठी राजा नव्हता. त्यामुळे हा प्रदेश राक्षसांनी व्यापला. श्रीरामा, आता तुझ्या आगमनामुळे येथील मोठमोठ्या राक्षसांचा संहार होईल आणि ऋषी स्नान संध्या एकाग्रतेने करू शकतील. अगस्ती ऋषींनी सांगितलेला हा सर्व वृत्तांत ऐकून श्रीरामाला आश्चर्य वाटले. आता दंडकारण्यात आम्ही कोठे राहावे असे श्रीराम अगस्ती ऋषींना विचारतात. अगस्ती सांगतात, गंगातटी पंचवटीत आश्रम बांधून आपणास येथे वास्तव्य करावे. त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मण सीता हे सर्वांना नमन करून व निरोप घेऊन पंचवटीकडे निघतात. वाटेत जटायू पक्षाची भेट होते आणि तो आपला सर्व वृत्तांत सांगतो. पंचवटीत जर आपण वास्तव्य केले तर मी आपले रक्षण करीन असे जटायू पक्षी सांगतो. जटायू त्यांना पंचवटीचा मार्ग सांगतात. त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मण सीता हे पवित्र रमणीय अशा पंचवटीसह येऊन पोचतात. ते सुंदर वन पाहून तेथे आश्रम बांधून राहतात. जटायू आश्रमासमोरील पर्वतावर वास्तव्य करून श्रीरामाचे संरक्षण करीत असतात. लक्ष्मण प्रभू रामचंद्रांनी एकनिष्ठतेची सेवा करत होता.
तसेच सीतेचा सांभाळ करत होता. अयोध्येच्या राजाचा त्याग करून तो श्रीरामाच्या सेवेसाठी अरण्यात आला होता. श्रीराम सीतेचे रक्षण आणि सेवा हेच काम लक्ष्मण करत होता. बंधुप्रेमाचा हा अत्युच्च आदर्श होय. लक्ष्मण पंचवटीच्या परिसरातील वनात जाऊन कंदमुळे आणि फळे आणीत असे. एके दिवशी तो वनात फळे आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी शूर्पणखेचा पुत्र सांब राक्षस कालखड्ग प्राप्त व्हावे म्हणून घोर तपश्चर्या करीत बसला होता. अनेक वर्ष तप करीत असल्यामुळे त्याच्या शरीरावर मातीचे वारूळ तयार झाले होते. कठोर तपश्चर्येमुळे आकाशातून कालखंड खालू येऊ लागले. पण सांबाच्या हातून आपण जाऊ नये अशी त्याची इच्छा असते. लक्ष्मण फळासाठी तेथे आलेला असतो. आकाशातून आलेले ते शस्त्र बरोबर लक्ष्मणाच्या हातात येते. लक्ष्मण आश्चर्य वाटते. लक्ष्मण ते शस्त्र आपले झगझगीत झाडीत मारतो. ते शस्त्र बरोबर सांब राक्षसाच्या मानेवर आपटून त्याचा शिरच्छेद होतो. लक्ष्मणाला शस्त्राचे रक्त लागलेले असते. तो रामाकडे येतो. त्याचबरोबर सांब राक्षसाच्या मानेतून आपटून त्याचा शिरच्छेद होतो. लक्ष्मणाच्या शस्त्राला एक रक्त लागलेले असते. ती रामाकडे येतो आणि आपल्या हाती झालेले शस्त्र दाखवतो. चुकून ब्रह्महत्या झाली असे त्याला वाटते. त्याला प्रायश्चित्त द्यावे असे म्हणून तो रामाला विचारतो. श्रीराम सांगतात, आता गेला होता तिथेच परत जा व कोणाचा वध झाला हे प्रारंभी पहा. त्याप्रमाणे लक्ष्मण जातो तर त्या ठिकाणी एक प्रचंड शरीर एका राक्षसाचे असते. लक्ष्मण परत रामाजवळ येऊन सर्व घटना सांगतो. श्रीराम म्हणतात, आता सूडबुद्धीच्या राक्षस येतील तरी आपण सावध राहिले पाहिजे. लंकेमध्ये सांब राक्षसाची आई शूर्पणखा राहत असते. सांबाचा वध होताच तिला लंकेत वाईट स्वप्न पडू लागतात. ही घटना ती रावणाच्या कानावर सांगते आणि आपला पुत्र जिथे तपश्चर्येला बसला होता तेथे काय झाले हे प्रत्यक्ष पाहावयास येते. आपल्या पुत्राचा वध झालेला पाहून तिला दिसून येते आणि मोठ्याने आक्रोश करू लागते. माझ्या मुलाला कोणी वध केला हे ती शोधू लागते. त्या ठिकाणी लक्ष्मण नेहमीप्रमाणे फळे आणण्यासाठी आलेला असतो. शूर्पणखेला लक्ष्मणावरती संशय येतो. त्याच्या हाती धनुष्यबाण असते. ही मायावी राक्षसी आता लक्ष्मणाकडे सुंदर स्त्री रूप धारण करते. ती लक्ष्मणाच्या पाया पडते आणि त्याची पत्नी होण्याची इच्छा प्रकट करते. ती हातात फुलांची माळ घेऊन लक्ष्मणाच्या गळ्यात घालण्यासाठी पुढे येते. लक्ष्मण मागे सरकतो. श्रीरामाने लक्ष्मणास सांगितलेले असते की राक्षस कोणत्याही प्रकारचे मायावी रूप धारण करू शकतात. त्यामुळे लक्ष्मण सावध असतो. ती मायावी स्त्री रामाकडे जात आणि लक्ष्मणाबरोबर विवाह करण्याची इच्छा प्रकट करते. राम तिच्या पाठीवर संदेश लिहून की हिचे नाक ओठसह कापावे. त्या स्त्रीला वाटते रामाने अनुमती दिली आहे. त्यामुळे ती पुन्हा लक्ष्मणाकडे येते आणि पाठीवरचा संदेश वाचण्यास सांगते. लक्ष्मण तो संदेश वाचतो आणि रामाज्ञेप्रमाणे तिचे नाक ओठासह कापून टाकते. शूर्पणखा विद्रूप झाल्यामुळे परत परमपुरीसह खर दूषणाकडे येते. महाबलिष्ठ व मायावी शूर्पणखेला अशा प्रकारे विद्रूप अवस्थेत पाहून सर्व राक्षस मंडळी चिंता करू लागतात. शूर्पणखेची परिस्थिती पाहून राक्षस अधिकच क्रोधयमान झाले. शूर्पणखेचे क्षरदूषण हे दोन बंधू त्यांनी बहिणीची अवस्था पाहिली तर त्या महाबल्या राक्षसांना आणखी काही बलाढ्य राक्षसांना घेऊन श्रीराम लक्ष्मणास ठार करण्यासाठी प्रयाण केले. श्रीराम व लक्ष्मणाने रक्त पिण्याची इच्छा शूर्पणखेने प्रकट केली होती. राक्षस पंचवटीत आले. राम लक्ष्मण नेहमी सावधचित्तात होते. राक्षसांनी राम लक्ष्मणावर विविध प्रकारची अस्त्रे सोडली आणि रामाने ती शस्त्रे वरचेवर बाणाने तोडून टाकली. त्यानंतर दुसऱ्या बाणाने 14ही राक्षसांची डोकी उडवली. त्यानंतर तो बाण हवेतून पुन्हा रामचंद्रांच्या भात्यात येऊन बसला. ते पाहून सीतेलाही आश्चर्यचकित झाली. त्या 14 राक्षसांना ठार केल्यावर त्यांच्या मागे शूर्पणखा होती. ते लक्ष्मण तिला
मारण्यासाठी धावला, परंतु रामाने हत्या करू नये असे सांगितले. खर दूषण, रावण, कुंभकर्ण, इंद्रजित व रावणाच्या सर्व सैन्याला स्वतः रावणाच्याही नाशाला हीच कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे हिचा वध करणे उचित नाही. शूर्पणखा तेथून पळत निघाली. ती आपला बंधू खर याच्याकडे आली. आक्रोश करून तिने सांगितले की रामाने एका बाणाने 14 राक्षसांची डोकी उडवली. त्यामुळे खर आपले बंधू दूषण हे त्रिशिरा यांनी बोलावून 14,000 राक्षसांना घेऊन रथात आरूढ होऊन युद्धासाठी निघाले. त्याने शूर्पणखेला राम लक्ष्मणाचे रक्त आणून देतो अशी वचन दिले होते. त्यामुळे शूर्पणखा शांत झाली होती. खर दूषण त्रिशिरा सैन्याला घेऊन राम व लक्ष्मणाच्या चाल करण्यासाठी आले. युद्धाला सुरुवात झाली. मायावी राक्षसांनी अनेक अस्त्रे सोडली, पण रामाच्या बाणापुढे त्यांचा काही चालेना नाही. रामाने तिघा भावांना आणि त्यांच्या सर्व सैन्यांना ठार केले. ऋषीगणांना श्रीरामाचे जय जयकार केला. शूर्पणखेला जिवंत राहिली. बंधूच्या नाशाला हीच कारणीभूत आहे हे जाणून खर दूषण त्रिशिरा यांच्या पत्नीला तिला तू अपशकुनी होशील असा शाप दिला. तरीही तिचा अहंकार गेला नाही. साधना करणाऱ्यांना ती भीती दाखवू लागली. त्यावेळी लक्ष्मणाने तिचे दोन्ही कान कापून टाकले. शूर्पणखा लंकेत रावणाकडे आली. तिची दयनीय अवस्था पाहून दरबारातील लोकांना आणि रावणाला अतिशय राग आला. तिने रावणाला सांगितले की रामाकडून तुला अतिशय मोठा धोका आहे. मनातून रावण घाबरला. शूर्पणखा पडलेली घडलेली सर्व वृत्तांत रावणाला कथन केला. तसेच सीतेच्या सौंदर्याचेही वर्णन केले. रावण हा स्त्रीलोभी स्वभावाचा असतो. सीतेचे वर्णन ऐकून त्याला कळाले की मिथिला नगरीत स्वयंवराच्या वेळेस ही ती स्त्री असणार. त्याने सीतेला लंकेत असे आणावे याचा विचार करण्याचा प्रारंभ केला. रामाबरोबर ताबडतोब आपण युद्ध करू शकत नाही याची जाणीव रावणाला होती. यासाठी रावण मरीचाची मदत घेण्यासाठी ठरवतो. तो मरीचीच्याकडे येतो. घडलेला सर्व वृत्तांत सांगतो. रामाचे नाव ऐकताच मरीची घाबरतो, कारण एकदा तो रामाच्या तडाख्यातून सुटला असतो. तो रावण मदत करण्यास नाकारतो, परंतु त्यावेळी रावण त्याला मारण्याचा तयार होतो. त्यावेळी मरीच विचार करतो, रावणाच्या हातून मरण येण्यापेक्षा रामाच्या हातून मरणे आलेले केव्हाही चांगले. त्यामुळे तो रावणास मदत करण्याचे ठरवितो. मरीची रावणाला पुन्हा पुन्हा सीतेला पळवून आणण्याचा मोह करू नका असे विनवित असतो. रावण मारीची यांचे काहीही ऐकण्याचे तयार नव्हता. नाईलाज म्हणून मारीच रावणाबरोबर पंचवटीत येतो. त्या ठिकाणी बलाढ्य राक्षसाचे ढीग साठलेले होते. त्यामुळे मरीच अधिकच घाबरतो. रावणाच्या भीतीमुळे मरीचाचे नयनरम्य हरणीचे रूप घेतले. ते हरिण पंचवटीच्या अवतीभोवती फिरू लागते. अनेक ऋषीमुनींना देखील ते हरिण आवडले. हरिण मुद्दाम रामाच्या आश्रमाच्या भोवती फिरू लागते. त्यामुळे ते हरिण सीतेच्या पाहण्यास आले. सीतेने ते अतिशय आवडले. आपणास हे हरिण पाहिजे असा हट्ट सीतेने रामास सांगितला. श्रीराम त्या हरणीला मारण्यासाठी आश्रमाबाहेर पडले. रामाने शिकारीस जाताना लक्ष्मण पुन्हा पुन्हा सांगित होता की मी परत येईपर्यंत कसल्याही परिस्थितीत सीतेला एकटी सोडून जाऊ नकोस. या भागात अनेक मायावी राक्षस फिरत आहेत, त्यामुळे आश्रम सोडू नको. तो मृग देखील मायावी होता. भराभर उड्या मारीत होता. आश्रमापुढे फार दूर जातो. त्याचा वध करण्यासाठी राम त्याच्या मागे धावत जातो. रामाच्या बाणाने मृग घायल होतो. तो पुन्हा मोठमोठ्याने ओरडतो, हे लक्ष्मणा, हे सीते, त्वरित धावा धावा अशा प्रकारे उच्च आवाजात ओरडत असतो. तो आवाज बरोबर रामासारखाच काढत असतो. मृगाचा मारीच झालेला पाहताच रामाला संशय येतो आणि तो भराभर आपल्या आश्रमाकडे येतो.
सीतेला रावण पळून नेईल असे त्याला वाटत असते. आश्रमापासून लांब गेल्यामुळे येताच विलंब लागत असतो. या मारीचाने रामाच्या आवाजाचा धावा केल्यामुळे सीता एकदम दचकते. सीता अतिशय दुःखी होते. ती लक्ष्मणाला रावणाच्या तावडीतून ताबडतोब सोडवण्यास सांगते. ताबडतोब आवाजाने दिशेने जावे म्हणून लक्ष्मणास सांगते. लक्ष्मण माहीत असते की हे काही मायावी रूप आहे. लक्ष्मण सीतेला धीर धरण्यास सांगतो. तर रामाने आश्रम सोडून जाण्याची मनाई केली आहे असेही सांगतो. श्रीराम थोड्याच वेळात परत येतील, तोपर्यंत धीर धरावा, त्या घाबरून जाऊ नये असे वारंवार सांगत असतो. परंतु लक्ष्मणाचे हे विचार सीतेला पटत नाहीत. लक्ष्मण आश्रम सोडून जात नाही, रामाचे रक्षण करत नाही हे पाहून सीतेच्या मनात वेगळा संशय येतो. ती संशयाने लक्ष्मणाला बोलते. ते ऐकून लक्ष्मण अतिशय उद्विग्न होतो. तो परोपरीने सीतेला राक्षसांच्या मायावी रूपाची माहिती देतो, परंतु सीतेला ते पटत नाही. नाईलाज होऊन लक्ष्मण आश्रमाबाहेर एक रिक्षा मारतो. योगी, तपस्वी, संन्यासी कोणीही भिक्षा मागण्यास आले तरी तू रिक्षेच्या बाहेर जाऊ नकोस असे पुन्हा पुन्हा सांगतो. कोणताही मायावी राक्षस तुला या रिक्षेच्या आत घेऊन पडू शकत नाही याची माहिती देतो. यानंतर लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन आश्रमाच्या बाहेर पडतो. लक्ष्मण आश्रमातून बाहेर पडल्यावर सीता एकटी आश्रमात असते. ही वेळ बघून साधून रावण संन्यासाचे मायावी रूप धारण घेऊन भिक्षेसाठी सीतेकडे येतो. त्याला लक्ष्मण रेखेचा पुढे जाता येईना. सीतेला विचारतो, तू कोण आहेस? सीता सर्व वृत्तांत सांगते. माझे पती राम असून तो रावणाचा वध करण्यासाठी इथे थांबले आहेत. लंकेत जाऊन ते आपले काम पूर्ण करणार आहेत. रावणाला सर्व गोष्टी समजतात. रावण संन्यासी असल्यामुळे चुकीचे संग घेतो आणि भिक्षा बाहेर येऊन वाहनवैस सांगतो. सीतेची काया बाहेर येताच रावण तिचा हात पकडून रथात बसवून लंकेत घेऊन निघतो. त्यावेळी सीता लक्ष्मणाचे शब्द आठवतात, परंतु त्या शब्दाचे स्मरण होऊन काय उपयोग, कारण रावणाने सीतेला रथात बसवून भरधाव वेगाने तो लंकेकडे चाललेला असतो. इकडे वनात रामाची व लक्ष्मणाची भेट होते. राम विचारतो की तू सीतेला सोडून कसा इकडे आलास? त्यावेळी लक्ष्मण सर्व वृत्तांत सांगतो. माझ्याबद्दल तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण झाले, त्यामुळे मी लक्ष्मण रेखा मारून आलो आहे. राम लक्ष्मण दोघेही आश्रमाकडे परत फिरतात. आश्रमाकडे येताच त्यांना भीती असते. दारात सीता दिसत नाही. गडबडीने आत जाऊन पाहतात, तेथेही सीता दिसत नाही. आता काहीतरी घडले आहे हे राम लक्ष्मणाला जाणवतात. लक्ष्मण नदीच्या किनारी फिरून सर्वत्र सीतेचा शोध घेतो, पण सीता दिसत नाही. राम लक्ष्मण सीतेचा शोध करतात. सीता कुठे दिसत नसल्यामुळे राम सीतासाठी विलाप करू लागतात. श्रीराम लताद वेली निसर्गाला विचारू लागतात की माझी सीता कुठे आहे ते सांगा. कडून काहीच उत्तर मिळेना, परंतु ते अधिकच दुःखी होते. दंडकारण्यातून चालताना श्रीरामाला एक सुवर्णालंकार सापडला. तो पाहून त्यांना आनंद झाला. थोडे पुढे चालत गेल्यावर तेथे त्यांना रक्त सांडलेले दिसले. त्यामुळे राक्षसाने सीतेला मारले अशी भीती निर्माण झाली. त्यावेळी लक्ष्मणाने रामास शांत केले. एकदा तर तृणपर्णावर श्रीराम झोपले असताना लक्ष्मण त्याची सेवा करीत होता. सीता सीता म्हणून श्रीराम जागे झाले की राक्षसांना ठार करण्यास आहे असे म्हणू लागले. सीतेचा शोध हा एकच विचार त्यांच्या मनात निर्माण झालेला असतो. सीतेशिवाय त्यांना दुसरे काही सुचत नाही. एके दिवशी पार्वती शंकरांना म्हणाली की तुम्ही रामनामात जप करता, हा श्रीराम सीतेसाठी एवढा शोक का बरे करत आहे? शंकरांनी रामनामाचा जप सुरू ठेवला. पार्वतीला वाटले की श्रीराम परीक्षा घ्यावी. तिने सीतेचे रूप धारण केले आणि आश्रमाजवळ आली. रामाचा विलाप सुरू होता. आता पार्वतीने सीतेचे रूप धारण केले होते. तो श्रीरामाजवळ गेले आणि त्यांना विचारले, आपण कोणासाठी एवढा विलाप करता आहे? ती तर येतेच आहे. मी समोरच असता माझा धावा का बरे करता? श्रीराम म्हणाले, देवी, तू शंकराला सोडून इथेच का बरे आलीस? एवढे बोलून रामाचे तिला
नमस्कार केला. त्यावेळी सीतेचे रूप टाकून पार्वतीने आपले मूळ रूप धारण प्रगट केले आणि श्रीरामाला क्षमा सांगितले. त्यावेळी पार्वतीने सत्य स्वरूप ज्ञान सांगावे अशी विनंती केली. आपण मूळ स्वरूप ज्ञान शंकराकडून जाणले घ्यावे असे श्रीरामाने पार्वतीला सांगितले. त्यावेळी पार्वती पुन्हा शिवजींच्याकडे निघून गेली. सीतेचा शोध घेत राम लक्ष्मण पुढे चालत राहत. त्यावेळी त्यांना राक्षसांना भला मोठा पाय दिसतो व जवळच अलंकार दिसतो. रामाला वाटले याने सीतेला खाऊन टाकले असेल. राम त्याला विचारतात. त्यावेळी जटायू सांगतो, रावणाने सीतेला पळवून नेले आहे. तो त्याला अडकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रावणाने माझे पंख कापून टाकले. त्यामुळे मला काही करता आले नाही. रावणाने माझ्या डोळ्यात देखील सीतेला लंकेमध्ये पळून नेले. मी अतिशय दुःखी झालो, परंतु मला काहीच करता आले नाही. हा सर्व प्रकार ऐकून राम लक्ष्मणास अतिशय दुःख झाले. जटायू मरण प्राय झाला होता. त्याच्या हातून मरण प्राप्त झाले तरी याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे रामाने त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि जटायूने प्राण सोडले. त्याला उत्तम गती प्राप्त झाली. जटायूला मुक्ती देऊन श्रीराम लक्ष्मण पुढे निघाले. त्यावेळी अतिशय भयानक कमंद राक्षस दिसले. तो अनेक पशुपक्ष्यांना प्राण्यांना पकडून खात असत. राम लक्ष्मण तेथे पोचले. त्यांनी राम लक्ष्मणास पकडून त्यांना खाण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याला जमेनासे. श्रीराम लक्ष्मण प्रत्येकी त्या राक्षसाचा एक एक पाय तोडून टाकला. त्यामुळे कबंध राक्षसाने मोठमोठ्याने आरडून टाकली. त्याने श्रीराम आपणास पूर्व इतिहास सांगितला. कबंध सांगू लागतात की कश्यपाने धनीचा मुलगा धनु होता. मी बलवान असल्यामुळे अनेक ऋषी मुनींना त्रास देत होतो. एकदा स्थूलशिरा ऋषींना मी त्रास दिल्यामुळे तू राक्षस होशील असा त्यांनी मला शाप दिला. त्यांचा उपशाप मागल्यावर ते म्हणाले, सीतेच्या शोधार्थ राम लक्ष्मण ज्यावेळी वनात फिरत तुझ्याजवळ येतील व तुझे हात पाय मोडतील त्यावेळी तुझा उद्धार होईल. कबंधाने आपल्या देहाला अग्नी देण्यासाठी श्रीरामास विनंती केली. मा सीताचा पुढील मार्ग आपणास सांगेन असेही म्हणाले. लक्ष्मणाने चिता रचली. त्यावेळी कबंधाने दहन करण्यात आले व तो मूळ धनुच्या रूपात प्रगट झाला. तो म्हणाला, सीतेची भेट सत्वर होण्यासाठी किष्किंधाचा नगरीत राजा सुग्रीव याच्याशी ताबडतोब मैत्री करावी. त्यांच्या पत्नीचे अपहरण त्याच्या बंधू वालीने केले आहे. दोघांचे दुःख समान असल्यामुळे ताबडतोब तुमची मैत्री होईल. या मार्गावरून पुढे गेले की पंपा सरोवरावर लागेल. येथे तुझी सुग्रीवाची भेट होईल. तुझ्या हातून वालीचा वध होईल. सीतेला शोधण्याकार्यासाठी संपूर्ण वानरसैन्य उपयोगी पडेल. एवढा बोलून त्याने श्रीराम मनात आपला देह ठेवला. श्रीराम व लक्ष्मण पंपा सरोवरावर येऊन पोचले. तेथे जिवलग अतिशय सुंदर असा शबरीचा आश्रम होता. अनेक दिवसांपासून शबरी राम नामाचा जप करत बसली होती. स्वतः श्रीराम लक्ष्मण शबरीच्या आश्रमात आल्यावर तिला आनंद प्राप्त झाला. शबरीने श्रीरामाला चरणाशी मनोभाव पूजा केली. तिच्या हाताचा प्रसाद श्रीरामाने अत्यंत प्रेमाने भक्षण केला. शबरीने विनंती केल्यावर रामाने तिला परमपदाची प्राप्ती करून दिली. शबरीचा उद्धार करून राम लक्ष्मण वनातील सौंदर्य पाहत होते. निसर्गाच्या प्रसंचनाने त्यांच्या मनावर संवेदनांची लाली निर्माण झाली होती. सर्व प्राण्यांची रती क्रीडा पाहून श्रीरामाला सीतेची आठवण. रामाने सर्व प्राण्यांना शाप व उशाप दिला. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मण त्रयमुक्त या पर्वतावर आले. तेथे सुग्रीव भाऊ वालीच्या भीतीने येथे येऊन राहिला होता. सुग्रीवाची पत्नी वालीने हरण केल्यामुळे तो दुःखी कष्टी असतो. आता राम सुग्रीवाची मैत्री करून वालीला ठार करणार असतो. श्रीरामाचे अवतार कार्य हे दुर्जनाचा संहार व सज्जनाचा प्रतिपालन करण्यासाठीच होतो. श्रीरामचंद्र भगवान की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या
बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.